त्यामध्ये मी पत्रकार परिषद घेऊन तुमच्या समोर येईलच. राज्यामधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. काटामारीचा गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारनं महत्त्वाचं असं पाऊल टाकलंय. साखर कारखान्यांचं वजन काटे हे डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून सरकारी यंत्रणेसोबत जोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. या संदर्भातलं पत्र साखर आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आलंय. याबाबत सरकारनं वैध मापनशास्त्र विभागाला सूचना दिल्या. साखर कारखानदार काटामारी करतात अशा तक्रारी संपूर्ण राज्यामधल्या शेतकऱ्यांच्या होत्या. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांनी या संदर्भात कठोर पावलं उचलली जाण्याचा इशारा दिला होता. आता डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून वजन काटे प्रशासनासोबत जोडल्यामुळे काटामारी करणाऱ्या कारखानदारांवरती कारवाई केली जाणार आहे. सर्रास 20% वजन मारलं जातं. शेतकऱ्यांना 100 टन ऊस पिकवला तर केवळ 80 टनाचंच त्याला वजन मिळणार असेल. सरकारी मालकीचे वजन काटे उभा करणे किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल ऑनलाईन करणं आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली एका सर्व्हरला ते जोडणं, हा निर्णय घेतल्याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबणार नाही. तर ऊसाची ही काटामारी रोखण्यासाठी सरकारचा प्लॅन नेमका काय आहे जाणून घेऊया. कारखान्यांचे वजन काटे राज्य सरकारच्या मुख्य सर्व्हरला ऑनलाईन पद्धतीने जोडले जाणार आहेत. प्रत्येक साखर कारखान्याच्या वजनाची नोंद राज्य सरकारकडे राहील. कारखान्याची वारंवार तक्रार येत असल्यास सरकारी नियंत्रण असलेला स्वतंत्र डिजिटल काटा बसवला जाईल. स्वतंत्र वजन काटा बसवण्याचा खर्च आमदार किंवा खासदारांच्या निधीमधून दिला जाईल. शेतकऱ्यांच्या परवानगीनं ऊस बिलामधून नाममात्र कपात करण्याचा पर्याय देखील खुला करण्यात आलाय. पुढची बातमी बघूयात. एमआयएम पक्षाचे विजयी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे